हॅलो हाय यूट्यूब फॅमिली. जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ. हे गेले मी माहेरी. तिथं डेकोरेशन केले बघा आईची ओटी भरण्यासाठी. नाही का अधिक महिन्यात पण अपलोड करता आलं नाही. काकीची ओटी भरली, आईची ओटी भरली. मस्तपैकी छोटंसं डेकोरेशन वगैरे केलं होतं. स्टार्टिंगला आहे बघा. जास्त काय जमलं नाही, वेळात वेळ काढून गेले. तेवढं छान झालं, पण मस्त केलं. काकीला एक चुलत काकी होती, खूप जीव लावते. मग तिची पण ओटी भरून घेतली. तिला मुलगी नाही, 2 मुलंच आहेत. आईची ओटी भरून औक्षण करून मस्तपैकी आधी पाय धुले, मग परत हळदी कुंकू औक्षण करून वगैरे घेतलं. आमची श्रावणी मध्ये करत होती. आमची गुड्डूबाई मोबाईल हलवत होती, व्यवस्थित फोटो काढत नव्हती. खूप धमाल केली. 2-3 तासच होतो, पण खूप एन्जॉय केला. आईला पण चांगलं वाटतं. मी माझ्या आईला आई नाही म्हणत, वनी म्हणते. मस्त छान केलं. तुम्हाला कसं वाटलं म्हणजे नाही का, हे ओटी भरायचं वगैरे, आईला भेटायचं निघालं होतं अधिक महिन्यात. तर म्हणलं आपण पण भेटून यावं. माझी आई सारखीच आजारी असते. मग कमेंट करा, सांगा कसं वाटलं कसं नाही का. असं आईची ओटी भराय आता चालू केलं. काकीची भरून झाली. गजरा वगैरेला घरातच आणायचंच ते नाही, म्हणजे विसरून गेले. कसं होतं, आपल्या गडबडीत ऊन एकतर गावाकडे जास्त लागत होतं ना, त्यामुळं सगळं म्हणजे राहून गेलं. आईचं पाय धुले, पाय पुसून घेतले, हळदी कुंकू लावून घेतलं. फुलं वगैरे ठेवली अशी मस्तपैकी. आई देवापेक्षा पण खूप श्रेष्ठ असते. आईची जागा कोणीच नाही घेऊ शकत. सतत आजारी असते ना ती. तिला शुगर असल्यामुळं अचानक तिचं म्हणजे हे होतं. औक्षण वगैरे केलं, ओवाळून घेतलं मस्तपैकी. आता ओटी वगैरे तिला लाडू चारला. शुगरमुळं खात नाही, पण म्हणलं खा थोडा. नको म्हणती, म्हणलं घे. आता ते 5 वेळा नाही का असं तांदूळ ते ओटीला भरून मस्तपैकी तिची ओटी 5 वेळा टाकतात ना आपल्यात. हां, तिची ओटी आता भरते. हां, मग मस्त फोटो वगैरे काढले. आणखीन ते शॉर्टमध्ये आहेत बरेच नाही का काढलेले. मग आता दोघींच्या बी पाया पडून घेतलं. मला म्हणतात लवकर वरमाई हो. आजच चिर घालायचं, चालायचं. वय झाली की सगळे बोलून. काकीला गजरा घातला. परत ही श्रावणीचं बी कन्यापूजन केलं. म्हणलं भाची आहे, भाचीचे पाय धुलेले चांगले असतात. बघा कशी मध्ये केस वगैरे कापले तिची. टकलू केले मस्त. साडी वगैरे तिला घालायला लावली. निकिताला पण घालायला लावली, भावाच्या बायकोला. मग सगळ्यांचं मग करून घेतलं एकामेकींचं आम्ही. बघा कशी हलती, बघा बसतच नाही. तेव्हा आजीकडं बघते. सारखं चालू असतं. तेव्हा बसली तिची मम्मी, बसली पुढं. सगळ्यांचं एकामेकींचं केलं आम्ही ना. खूपच भारी वाटलं. पण त्या दिवशी इतका एन्जॉय केला ना. थोड्या वेळच होतं, पण असं वाटलं की 4-8 दिवस मी माहेर राहते. खूप भारी वाटत होतं. केळी कशी घेते बघा की टकलू. परत गुड्डीने माझी ओटी भरली. तिचं कन्यापूजन आधीच केलं होतं इथे मी. शॉर्टमध्ये आहे बघा तिचा व्हिडिओ. शॉर्टमध्ये आहे तिचा व्हिडिओ. तिचं कन्यापूजन केलं होतं. इथंच केलं होतं पुण्यात. ही माझं माहेर मुंगशी नाव आहे. मग आईचं काकीचं केलं, ते केलं. मग गुड्डीला म्हणली, आई म्हणली तू पण भरून घे नाही का मम्मीची. मग गुड्डीने पण माझी ओटी वगैरे भरली. पाय धुवून, हळदी कुंकू लावून, औक्षण करून, वाळून ओटी भरली.
तेच चाललं होतं, वाट्या भरायचं वाट्या भरायचं वाट्या भरायचं सगळ्यांचं. परत मग माझ्या आईने म्हणजे वनीने पण माझं कन्यापूजन म्हणली आहे तर करून घेते, पाय धुवून औक्षण करून. खूप म्हणजे काकीने बी केलं, तिने पण केलं. एकामेकीचं येत चाललं होतं त्या दिवशी. 2-3 तास लागले, पण असं वाटलं की आम्ही अख्ख्या धोंड्याच्या महिन्यात वटी भरण्याचाच कार्यक्रम करतोय, असं झालं. पाय धुवून घेतले घरा, मग तिने वटी भरली. घरातली साडी दिली, मग पैसे दिले 500 रुपये. तिच्याकडं असतात पैसे, ठेवती, जपून ठेवती ते पैसे. परत काकीने माझं कन्यापूजन करून घेतलं. Low-key, keep it softly spoken, with no strings tying you to me. I'm happy in your company with no emotion, 'cause my love deserves to be free. I never wanna look at a house in the garden, I never wanna lock you down. I know you're not mine, it's just my turn, but we can still have fun for now. Told me you don't really do commitment, trust me, consider your message received. मग निकिताने केलं श्रावणीचं कन्यापूजन. बघा कसं चाललंय, लय वळ 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 करते. इकडं तिकडं बघती. साडी घालून बसली. साडी मस्त दिवाळीत घेतली बघा तिला मी साडी. पण आपण यूट्यूब आता चालू केलं ना, त्यामुळं काय दिवाळीतले फोटो वगैरे आहेत, ते पण तुम्ही कधी सांगा, म्हणजे नाही का ब्लॉगमध्ये कधी कमेंट करून कमेंट वगैरे करत जावा. तसं आपण नाही का व्हिडिओ वगैरे टाकता येतील. तिला खूप आवडते साडी श्रावणीला. मेहंदी म्हणजे सगळं मेकअप वगैरे करायला तिला खूप आवडतं. बघा तिच्या मम्मीने दिले तिला ड्रेस, मस्तपैकी कसली वळवळ करते. आता बघा कशी घेते, कशी स्माईल करते, बघा हसली. सोडतच नाही बघा. तेव्हा कसं पदरतीचं सारखी, तेव्हा का बघा, तेव्हा स्थिर अशी बसतच नाही. तेव्हा तिची मम्मी कशी शांत अशी बसतच नाही. आता हाईट वगैरे वाढली, खूप भारी वाटते आता. आता बघा श्रावणी तिच्या मम्मीची ओटी भरते. मी भरायला लावली होती, म्हणलं भर नाही का, आहे मुलगी तर भरा.
आता बघा पुण्याला आलो म्हणजे वाट्या वगैरे भरलं, पुण्याला आलो. तर मग दुसऱ्या दिवशी बहीण आली मोठी, ती पहिलीच आली होती बारक्या बहिणीकडं. पुण्याला आली, मग संध्याकाळी 6 वाजता आली. मग मला कामावर यायला पण उशीर झाला, कामाला गेले ते दुसऱ्या दिवशी. मग आल्यानंतर जेवणं वगैरे स्वयंपाक हे ते आवरून झाल्यावर मग संध्याकाळी गुड्डीला म्हटलं भर बाई, आली तर नाही का तिला मुलगी नाही, मग भरून घेतली तिची पण ओटी. तिला मस्त तयार वगैरे केलं, मस्त फोटो वगैरे शूट केलं छानपैकी. एंट्री वगैरे सगळं खूप छान केलं. ती पण खूप खुश झाली. काय रोज जरशाच्या कामात ही तिला पण वेळ भेटत नाही. मस्त तिचा लुक चेंज केला असं जरा थोडं नाही का, नाही तर रोज आपली की एकच. कधी ती अशी केस वगैरे साडी असं कधीच नसतं तिचं. एकदम 72च्या काळात जगती ती. आता कसं जनरेटर म्हणजे जी आता चालूची सिच्युएशन आहे ती सगळी बदललेली असते ना, तर मग ती नाही, पण हाय असेच आपलं साधं सिंपल एकदम. खूप जरशा वगैरे आहे तिच्या घरी. खूप म्हणजे असं नाही का काम असतं तिला. पण आली होती 4-8 दिवस आली होती पुण्याला. बारक्या बहिणीपाशी होती मी. 2 दिवस गेलते बाहेर देवाला वगैरे. मी येईपर्यंत थांबली, मग आली माझ्याकडं. मग रात्रभर राहिली. दुसऱ्या दिवशी मग सकाळी उठून बघा कसं चालले, पप्प्या वगैरे घ्यायचं, गळ्यात पडायचं. कशी पुसती गुडी बघा, गळ्यात पडली. आता गळा भेट मावशीची. मोठी बहीण आहे सगळ्यात. मोठी बहीण नाही का असं. आता ती बी तिचं कन्यापूजन करायला लागली. तुम्ही व्हिडिओमध्ये म्हणसान बाई यांचं काय चाललंय, कमेंट करा. नाही का, म्हणजे आम्हाला कळन की कसे व्हिडिओ टाकायचे कसे नाही. छान वाटलं की छान टाका, कसं वाटलं ते म्हणजे सांगा कमेंट करून. हळदी कुंकू लावते. आम्हाला कमेंट केली तर खूप छान वाटेल नाही का. आणखीन व्हिडिओ म्हणजे ब्लॉग टाकायला थोडंसं एन्जॉय. कसे आवडते ते सांगा. लाईक करा, शेअर करा.